मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे। आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की साधारण आता मान्सूनचा शेवटचा टप्पा आहे आणि अवघे आज 27 तारीख आहे, 28, 29 आणि 30 एवढेच मान्सूनचे दिवस, अवघे 4 दिवस आता शिल्लक आहे। यानंतर मान्सून 2025 संपणार आहे। तर त्यानंतर जो पाऊस पडतो त्याला मान्सूनच्या नंतरचा अवकाळी पाऊस म्हणतो आपण। म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचा मोसम नाही आहे, बिगर मोसमी अशा प्रकारचा पाऊस आपल्याला 1 ऑक्टोबर पासून पडणार आहे आणि साधारणपणे 15 ऑक्टोबर पर्यंत हा बिगर मोसमी पाऊस पडतो। त्यानंतर ईशान्य मान्सून सुरू होतो आणि या ईशान्य मान्सूनचा पाऊस हा साधारणपणे बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात म्हणजे ओरिसाच्या काही भागामध्ये, आंध्र प्रदेशच्या काही भागामध्ये, कर्नाटकच्या दक्षिणी भागात, तामिळनाडू आणि केरळमध्ये विशेष करून पडत असतो आणि आत्ताच्या मान्सूनमध्ये या भागामध्ये फार पाऊस कमी असतो आणि तो पाऊस रिकव्हरी करतो पुढच्या 3 महिन्यात। जवळपास ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये या ठिकाणी पाऊस पडत असतो। दुसरी बाब, आता उरलेल्या ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्रात किती पाऊस पडणार आहे? तर माझा अंदाज आहे की महाराष्ट्रामध्ये तसं केवळ 10 तारखेपर्यंतच पावसाचं चांगलं वातावरण आहे आणि तेही 8, 9, 10 तारखेला पाऊस बऱ्यापैकी कमी होईल। हळूहळू तो उत्तरेकडून म्हणजेच उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर मराठवाडा असा कमी होत तो दक्षिणेकडे जाईल आणि मग 10 तारखेला थोडं सिंधुदुर्गच्या दक्षिणी भागात पाऊस होईल आणि नंतर महाराष्ट्रातला पाऊस उघडणार आहे। तुम्ही जर माझे ब्लॉग चॅनलवरचे व्हिडिओ काढून बघितले तर तुमच्या लक्षात येईल की सप्टेंबरचा अंदाज मी जेव्हा दिला होता तेव्हा असं म्हणालो होतो की सप्टेंबरची परिस्थिती चिंताजनक आहे आणि याचं मुख्य कारण हेच होतं की मला सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी होईल याचा पूर्ण अंदाज होता आणि त्यामुळे मी सप्टेंबरची चिंताजनक परिस्थिती आणि बाकीच्या यूट्यूबर्सनी त्यावेळेस असं सांगितलेलं होतं की जूनमध्ये पाऊस झाला नाही, जुलैमध्ये पाऊस झाला नाही, 15 ऑगस्टपर्यंत पाऊस झाला नाही आणि त्यामुळे पुन्हा सप्टेंबरमध्येही दुष्काळी परिस्थिती राहील आणि म्हणून चिंताजनक परिस्थिती असं आहे। आणि मी त्याला सांगितलं होतं काउंटर करताना की असं नाही आहे, जास्त पाऊस होईल आणि साहजिकच आहे की आपण जर 100, 106, 107% पावसाचा अंदाज जर दिला होता तर मग जर पहिले 2.5 महिने पाऊस पडला नसेल तर तो उरलेला पाऊस हा नक्कीच पुढच्या 1.5 महिन्यात पडेल हा आमचा अंदाज होता आणि त्यामुळे तशा प्रकारची अतिवृष्टी महाराष्ट्रामध्ये झालेली आहे। ज्या मराठवाड्यामध्ये कोकणापेक्षाही जास्त पाऊस पडला यावर्षी सगळ्या सरासरी ओलांडलेल्या आहे। याचा अर्थच असा होतो की ही जी अतिवृष्टी झाली याचं काही शास्त्रीय कारण आहे का? तर याचं मुख्य कारण असं आहे की वातावरणीय जे बदल होत आहेत म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग वाढतंय आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतंय हवेमध्ये। या सगळ्या कारणांमुळे आपल्याला एक लक्षात येते की हवामानात जे बदल होत आहेत ते अनेक प्रकारचे बदल आहेत। आता यावर्षी न्यूट्रल अशा प्रकारचा आयोडी होता, न्यूट्रल अशा प्रकारचं ला निना आणि एल निनोची कंडिशन होती, तरी देखील पाऊस चांगला झालेला आहे। परंतु एक लक्षात घ्या की न्यूट्रल आयोडी कंडिशनमध्ये बंगालच्या उपसागरात वातावरण चांगलं तयार होतं आणि आपल्याला जो काही पाऊस झाला तो बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या सिस्टम्समुळे झालेला आहे। आता मात्र या दोन्ही समुद्रातील सिस्टम कमजोर होणार आहे आणि आयोडी तसा निगेटिव्हच आहे। मात्र ला निना कंडिशनकडे थोडं वातावरण झुकत असल्यामुळे आता पावसाळा संपला आहे आणि त्यामुळे ला निना कंडिशन जरी आली तरी त्याचा तसा पावसाच्या प्रमाणावर काही फार परिणाम होणार नाही। त्यामुळे थंडीचं प्रमाण मात्र वाढण्यास ते कारणीभूत ठरणार आहे। त्यामुळे यावर्षी थंडी ही कडाक्याची असण्याची शक्यता आहे। साधारणपणे शेवटच्या आठवड्यातच थोडी हलकी थंडी आपल्याला ऑक्टोबरच्या जाणवायला लागेल। मात्र 2 नोव्हेंबरपासून पुढे मात्र थंडीचं प्रमाण प्रत्येक दिवशी वाढत जाईल आणि मग आपल्याला माहीतच आहे की ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे तसे मूळ थंडीचे महिने आहेत आणि त्यामुळे ऑक्टोबरमध्ये तशी ऑक्टोबर हीट असल्यामुळे आपल्याला थंडीचा प्रभाव हा ऑक्टोबरमध्ये जाणवत नाही। परंतु यावर्षी आपल्याला ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात देखील शेवटी थंडी जाणवायला सुरुवात होणार आहे। त्यामुळे एक लक्षात घ्या की दिवाळीला पाऊस आहे का किंवा नोव्हेंबरमध्ये पाऊस आहे का, डिसेंबरमध्ये पाऊस आहे का? तर एक लक्षात घ्या या अवकाळी पावसाच्या अवस्था आहेत त्या तात्काळ त्या जेव्हा निर्माण होतात तेव्हा आपण त्यांचे अंदाज देतच असतो। आपले अंदाज शेती माझी प्रयोगशाळेच्या माध्यमातून सकाळ संध्याकाळ प्रसिद्ध होत असतात
एवढंच होतं की व्हिडिओचं जे प्रभाव आहे किंवा व्हिडिओ जे असतात ते छोट्या स्वरूपाचे असतात आणि थोडक्यात माहिती दिली जाते. फार सखोल माहिती आपण त्या काळात देत नाही. परंतु दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या की आपण साधारण 10 ऑक्टोबर नंतर संध्याकाळचा व्हिडिओ हा केवळ 48 तासाचा म्हणजेच 2 दिवसाचा देणार आहोत. आपल्याला आत्ता 27, 28 आणि 29 हे दिवस फार महत्त्वाचे आहेत. 27 तारखेला आणि 28 तारखेला अतिवृष्टी महाराष्ट्रामध्ये अटळ आहे, हे मी जवळपास गेल्या 10-15 दिवसापासून सांगतोय. आता याचा प्रभाव थोडा पूर्वी पश्चिम महाराष्ट्रावर होता, आता तो थोडा विदर्भ मराठवाड्यावर सरकलेला आहे, मध्य महाराष्ट्रावर सरकलेला आहे. त्यामुळे बीड, अहिल्यानगर, नाशिक, अगदी उत्तर महाराष्ट्रातील 3ही जिल्हे आणि पश्चिम विदर्भामध्ये देखील जोरदार पाऊस होईल. त्यानंतर थोडं पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण वाढणार आहे आणि मग रायगड, रत्नागिरी किंवा ठाणे, नवी मुंबई आणि पालघर, मुंबईमध्ये सुद्धा मोठा पावसाचा प्रभाव साधारण आज आणि उद्या राहण्याची शक्यता आहे. थोडं रायगड किंवा ठाणे, पालघरमध्ये 29लाही थोडं वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र 30 तारखेपासूनच पावसाचं प्रमाण अतिशय नगण्य आणि कमी होईल. मात्र पुन्हा एकदा थोडं 4 आणि 5, 6 या 3 दिवस पुन्हा महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. कारण एक नवीन कमी दाबाचं क्षेत्र हे छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि मग ते उत्तर प्रदेशकडे सरकत आहे. परंतु त्याची मान्सून ट्रफ ही पॅरलल महाराष्ट्रात असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये देखील विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा थोडं पाऊस होणार आहे. मात्र एक लक्षात घ्या, 8, 9 आणि 10 तारखेला हळूहळू महाराष्ट्रातील प्रमाण पावसाचं एकदम कमी होत जाणार आहे. अगदी शिडकावा कुठेतरी 8-9 तारखेला होईल आणि 10 तारखेला मात्र सिंधुदुर्गच्या कानाकोपऱ्यात थोडाफार पाऊस होईल. संपूर्ण पाऊस 10 तारखेपासून उघडणार आहे. आणि मी माझ्या अंदाजामध्ये 15 ऑगस्टला सांगितलं होतं परतीचा पावसाचा अंदाज देताना. 23-24ला मान्सूनचा परतीचा प्रवास गतिमान होईल आणि पुढे महाराष्ट्रातून 27-28 नंतर हळूहळू त्याचं प्रमाण कमी व्हायला लागेल आणि मग 10 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातून संपूर्णपणे मान्सून निघून जाईल, परतीचा प्रवास देखील संपेल, अशा प्रकारचा अंदाज दिलेला होता आणि तो अंदाज 100% बरोबर ठरण्याची शक्यता आहे. शेवटी हवामान आहे, अंदाज आहेत, अंदाजामध्ये बदल सातत्याने होत असतात आणि बदल हा हवामानाचा स्वभाव आहे. त्यामुळं त्यानुसार आपल्याला अंदाज द्यावा लागतो, हे शेतकऱ्यांनी समजलं पाहिजे. बऱ्याचदा मी असं लक्षात घेतो की आमचे रेकॉर्डिंगचे व्हिडिओ लाखांमध्ये शेतकरी बघतात, परंतु आमचे रिअल व्हिडिओ हे फार कमी शेतकरी बघतात. त्यामुळे आमची विनंती आहे की आमचे अधिकाधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ कसे पोहोचतील याचा प्रयत्न शेतकरी वर्गाने केला पाहिजे. कारण शेतकऱ्यांना खऱ्या आणि सत्य अंदाजाची गरज आहे आणि तो अंदाज त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम एक शेतकरीच करू शकतो. त्यामुळे तुम्हाला मी विनंती करेल की तुमच्याकडे जे काही व्हॉट्सअप ग्रुप असतील त्यामध्ये माझा नंबर ॲड करा, शेतकऱ्यांचे खास करून, आणि त्यामध्ये मग आपला व्हिडिओ दररोज तुम्हाला पोहोचणार आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा फोन नंबर आहे आणि त्या फोन नंबरवरून तुम्ही मला संपर्कही करू शकता आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मला सामीलही करू शकता. त्या ठिकाणी दररोज तुम्हाला मी व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे पुढे थंडीचे अंदाजही तुम्हाला ऑक्टोबरपासून किंवा नोव्हेंबरपासून सुरू होतील. त्यामुळे आपला वर्षभर व्हिडिओ येतो. संध्याकाळचा व्हिडिओ छोटा असणार आहे, सकाळचा व्हिडिओ 15 दिवसासाठी सविस्तर असणार आहे. त्यामुळे हवामानात फार बदल नाही. आपल्याला पुढील 48 तास महत्त्वाचे आहेत. या काळात आपल्याला काळजी घ्यायची आहे. थोडी पूरपरिस्थिती आणि अतिवृष्टी काही भागामध्ये, खास करून मी तुम्हाला जिल्हे सांगितलेले त्या जिल्ह्यांमध्ये होणार आहे. लातूर, धाराशिव, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा थोडाफार उत्तरेकडील भागात त्याचा प्रभाव जाणवणार आहे. मात्र सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा दक्षिणी भाग या ठिकाणी त्याचा परिणाम कमी जाणवण्याची शक्यता. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.